अमरावती राज्य महामार्गावरील मोर्शी तालुक्यातील निंभी येथील बस स्टॉपवर विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने कापसाला भाव वेगळा विदर्भ शेतकरी विरोधी धोरणे अशा विविध मागण्यांकरिता सुमारे 1 तास चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले। शेतकरी संघटना 11 जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळे आंदोलन करून त्यांना पाठिंबा आम्ही जाहीर करत आहोत आणि या केंद्र सरकारनं आम्हाला लवकरात लवकर विदर्भ वेगळा द्यावा व कापसाला हमी भावाच्या वर 30% भाव द्यावा, अन्यथा सरकारला मोठा फटका बसेल किंवा आम्ही याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू। त्या ठिकाणी मी जाहीर सरकारला आव्हान देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय विदर्भ। शेतकऱ्यांवरील अन्यायाची सीमा ओलांडली आहे। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही हातात पडू नये अशी बाजार व्यवस्था शासनाने निर्माण केलेली आहे। या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे व बाजारपेठेच्या हस्तक्षेपामुळे शेतकरी हा पूर्णतः हवालदिल झालेला आहे। म्हणून परिणामी शेतकरी आत्महत्या होत आहे। परंतु या निर्दयी सरकारला जाग येत नाही की झोपेचं सोंग घेऊन नाटक करत आहे अशी टीका करत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश कुसराम यांनी वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, कापसाला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत सरकारला धारेवर धरले होते। सदर आंदोलन विदर्भ राज्य संघर्ष समिती व कोर समिती सदस्य दिलीपजी भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश कुसराम यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटना तालुका प्रमुख सुधाकरजी गायकी, लीलाधरी गायकी, किसन अघाडे, श्याम गायकी, मंगेश साबळे, शशिकुमार ठाकरे, हरिभाऊ नवघरे, गजानन डोंगरे आदी निंभी येथील गावकरी उपस्थित होते। आंदोलनस्थळी काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता निंभीच्या पोलीस पाटील सविताताई राऊत उपस्थित होत्या व शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज तेलगोटे, दुय्यम अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुपम वाकडे, बीट जमादार विनोद मनोहरे, पोलीस अंमलदार अजय अडगोकार, पोलीस स्टेशन खुपिया वैभव घुंगरे, अमित राऊत बिरोले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। दत्तराज इंगळेसह संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।